हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मित्रांनो, चॅप्टर नंबर 9ला आपल्याला सुरुवात करायची आहे, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर ॲज फार ॲज युअर बोर्ड एक्झामिनेशन ॲज वेल ॲज युअर एंट्रन्स एक्झामिनेशन इज कन्सर्न. दोघं परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं असं चॅप्टर आहे, विच इज युअर कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स किंवा कोऑर्डिनेशन केमिस्ट्री असं म्हटलं तरी पण चालेल. having the weightage of 5 marks and with option 7 marks. 5 मार्काचा वेटेज आहे. ऑप्शनचा जर विचार केला तर 7 मार्कासाठी हे चॅप्टर तुम्हाला एक्झामला विचारलं जाईल. बघा, कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स नेमकं काय असणार आहेत त्यांचा डिटेल स्टडी तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये करायचा आहे मित्रांनो. इफ यू कन्सिडर द कोऑर्डिनेशन केमिस्ट्री काय, सिम्पली इट इज द ब्रांच of chemistry, inorganic chemistry, which deals with the study of coordination compounds. Coordination chemistry, it is the branch of inorganic chemistry which deals with the study of coordination compound. These compounds are also called as, हे जे compounds आहेत ह्या compoundsलाच आपण complex compounds सुद्धा म्हणतो मित्रांनो. These compounds are also called as complex compound. मग नेमकं कोऑर्डिनेशन हा शब्द का वापरला असेल? ऑलरेडी बघा, आपण 8वी 9वी 10वी किंवा 11वीमध्ये असताना टाईप्स ऑफ बॉन्ड शिकलो आहेत मित्रांनो. वन ऑफ द बॉन्ड इज युअर आयोनिक बॉन्ड, अनादर वन इज युअर कोव्हॅलेंट बॉन्ड, आणि इथं शब्द वापरला आहे कोऑर्डिनेट किंवा कोऑर्डिनेशन compound. Simply the compounds in which there is a presence of coordinate bond. हे असे कंपाऊंड्स आहेत ज्याच्यामध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड प्रेझेंट असतो. मग नेमकं एक्झॅक्ट त्याचं मिनिंग काय झाला, एक्झॅक्टली याला तुम्ही डिफाईन कसं करणार? सिम्पली धीज आर द कंपाऊंड. लक्षात द्यावे, डेफिनेशन सांगतो तुम्हाला. डेफिनेशन फॉर द कॉम्प्लेक्स कंपाऊंड, डेफिनेशन फॉर द coordination compound. These are the compounds in which there is a presence of this compound or the compounds which contains the central metal atom or ion. एक तो मेटल ॲटमच्या फॉर्ममध्ये असेल किंवा आयनच्या फॉर्ममध्ये असेल. आयन जर असेल तर डेफिनेटली तो मेटल असल्या कारणाने त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे मित्रांनो. द कंपाऊंड्स विच कंटेन्स सेंट्रल मेटल atom or ion to which the species are linked with a coordinate bond. ज्या सेंट्रल मेटलला काही स्पेसीज जे आहेत त्या लिंक असतील कशाने, तर कोऑर्डिनेट बॉन्डने. आणि मग असा जो कंपाऊंड असेल, न्यूट्रल स्पेसीस त्याला लिंक असेल किंवा निगेटिव्हली अपोजिटली चार्ज आहे नसतील, कारण की याच्यावर जर पॉझिटिव्ह चार्ज आहे तर याच्यावर निगेटिव्ह चार्ज असला पाहिजे. हा न्यूट्रल असेल तर हे पण न्यूट्रल असू शकतात. इट डिपेंड्स ऑन द कंपाऊंड. ते कंपाऊंडवर डिपेंड आहे. बघा, असं जर असेल तर अशा कंपाऊंडला, आता हा जो कंपाऊंड तयार झाला अशा कंपाऊंडला म्हणणार तुम्ही कॉम्प्लेक्स कंपाऊंड किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंड. याच्यामध्ये एक सेंट्रल मेटल ॲटम असेल किंवा आयन असेल आणि त्याला ह्या स्पेसीज लिंक असतील, त्यासुद्धा आयनच्या फॉर्ममध्ये असेल. याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असेल त्यावेळेस यांच्यावर निगेटिव्ह चार्ज असेल किंवा ह्या न्यूट्रल पण असू शकतात आणि रेअरली लिगँड्स आर पॉझिटिव्ह. तर हे जे एलने मी दाखवलं आहे हिअर, एल मीन्स नथिंग बट युअर लिगँड. याला एलने दाखवलं आहे. एलचा अर्थ होतो लिगँड. It is the word which is derived from ligand. Ligand means to donate. लिगेनचा अर्थ होतो मित्रांनो डोनेट. कारण की या ठिकाणी हे जे लिगँड्स आहेत जे आपण एलने दाखवलं आहे, दिस हॅव्हिंग टेंडन्सी टू डोनेट द इलेक्ट्रॉन पेअर टू द सेंट्रल मेटल ॲटम इन द कंपाऊंड. सेंट्रल मेटल ॲटम जो असेल कंपाऊंडमधला, त्या सेंट्रल मेटल ॲटमला किंवा आयनला इलेक्ट्रॉन देण्याचं काम हे लिगँड करतात. कारण की लिगेनचा अर्थ आहे टू डोनेट, बरोबर आहे. तर असा जो कंपाऊंड तयार होईल ज्याच्यामध्ये सेंट्रल मेटल, त्याला सर्व लिगँड्स अटॅच 2 4 5 जे असतील ते बघूया आपण. ते पुढे आपल्याला बघायचं, इन डिटेल आपल्याला स्टडी करायचा आहे. तर हा जो कंपाऊंड तयार होईल ह्या कंपाऊंडला म्हणणार तुम्ही
complex compound, or it is also called as coordinate compound, coordination compound. Now here या कॉम्प्लेक्स कंपाऊंडचा जर आपण विचार केला मित्रांनो, पुस्तकात शॉर्ट दिलं पण आपण थोडंसं डिटेल घेण्याचा प्रयत्न करतो आहे. जर तुम्ही ह्या कॉम्प्लेक्स कंपाऊंडचा विचार केला तर ह्याच्यात तुम्हाला म्हटलं मी की देर इज अ प्रेझेन्स ऑफ सेंट्रल मेटल ॲटम और आयन, आणि हा जो सेंट्रल मेटल ॲटम किंवा आयन असेल इट इज नथिंग बट युअर ट्रान्झिशन एलिमेंट. मोस्टली एक तर तो ट्रान्झिशन एलिमेंट असेल किंवा इट मे बी इनर ट्रान्झिशन एलिमेंट असेल. तो एक तर ट्रान्झिशन म्हणजे डी ब्लॉकचा एलिमेंट असेल किंवा इनर ट्रान्झिशन म्हणजे तो एफ ब्लॉकचा एलिमेंट असू शकतो. एक तर तो डी ब्लॉकचा एलिमेंट असेल किंवा एफ ब्लॉकचा असेल. सम टाइम नॉर्मल एलिमेंट जे आहेत दॅट ऑल्सो शोज द टेंडन्सी, नॉर्मल मेटल्स ऑल्सो शोज द टेंडन्सी टू फॉर्म दी कॉम्प्लेक्स कंपाऊंड, कोऑर्डिनेट कंपाऊंड. मोस्टली डी एन ए ब्लॉकची एलिमेंट टेंडन्सी दाखवतात, पण काही नॉर्मल एलिमेंट जे आहेत मेटल जे आहेत दे ऑल्सो शोज द टेंडन्सी टू फॉर्म द कॉम्प्लेक्स कंपाऊंड. जसं तुमचं मॅग्नेशियम आहे, बरोबर आहे. जर तुम्ही क्लोरोफिलचा विचार केला, क्लोरोफिल तुम्हाला सर्वांना माहिती आहे, 5वी 6वी 7वी 8वीपासून आपण शिकतो आहे. क्लोरोफिल फोटोसिंथेसिसमध्ये त्याचा काय रोल आहे, आणि त्या क्लोरोफिलचा जर विचार केला आपण तर तो Mg मॅग्नेशियमचा कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहे. तुम्ही स्ट्रक्चर नेटवर बघू शकतात. सिमिलरली इफ यू कन्सिडर युअर हिमोग्लोबिन, हिमोग्लोबिनमधला जो एलिमेंट आहे तो तुमचा आयर्न एलिमेंट आहे. बघा मित्रांनो, आयर्नचं तर ठीक आहे, तो डी ब्लॉकमधला एलिमेंट आहे, पण मॅग्नेशियमचा जर विचार केला मित्रांनो तर मॅग्नेशियम हा तुमचा एस ब्लॉकमधला एलिमेंट आहे. ग्रुप सेकंडचा तो एलिमेंट आहे. नॉर्मल एलिमेंट तो आहे, तो सुद्धा कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार करतो. म्हणजे काही नॉर्मल एलिमेंट्स कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार करतात, पण मोस्ट ऑफ द कॉम्प्लेक्स कंपाऊंडचा, कोऑर्डिनेट कंपाऊंडचा जर तुम्ही विचार केला तर त्यांच्यामधला जो सेंट्रल मेटल ॲटम किंवा आयन असेल तो असेल तुमचा एक तर डी ब्लॉक किंवा एफ ब्लॉक एलिमेंट. थोडक्यात दोन गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजे की कोणताही कॉम्प्लेक्स कंपाऊंड जर आपण घेतला तर त्याच्या सेंटरला मेटल असेल आणि त्याला अटॅच असणारे स्पेसिस जे असतील ते तुमचे लिगॅंड असतील, आणि लिगॅंडचं फंक्शन काय असेल टू डोनेट द इलेक्ट्रॉन पेअर टू द सेंट्रल मेटल ॲटम और आयन. तर हे जे लिगॅंड्स आहेत हे लिगॅंड सेंट्रल मेटल ॲटमला किंवा आयनला लिगॅंड्स डोनेट करण्याचं काम करतात. एक सिंपल एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी देतो आहे, मग आपण लिगॅंड डिटेल काय असणार आहे ते बघूया मित्रांनो. जर तुम्ही ह्या कंपाऊंडचा विचार केला, बघा प्लॅटिनम आहे, देन NH3 2 टाइम्स अँड Cl2. बघा या ठिकाणी सेंट्रल मेटल जो आहे मित्रांनो, व्हेरी सिम्पली तुम्हाला सहज तो आयडेंटिफाय करता येईल. हा सेंट्रल मेटल जो आहे तो तुमचा प्लॅटिनम, आणि त्याला लिंक असणारे लिगॅंड जे आहेत 2 अमोनिया आहेत आणि 2 क्लोरीन आहेत. हे 4 लिगॅंड त्याला इलेक्ट्रॉन देण्याचं काम करतील. हा जो कंपाऊंड खूप इम्पॉर्टंट आहे, एंट्रन्समध्ये भरपूर वेळेस याच्यावर क्वेश्चन विचारला गेला आहे. दिस कंपाऊंड इज कॉल्ड ॲज सिस प्लॅटिन, आणि ह्या सिस प्लॅटिनचा यूज आपण कशामध्ये करत असतो तर तो किमोथेरपीमध्ये त्याचा यूज केला जातो. किमोथेरपी, कॅन्सर पेशंटला किमोथेरपी केली जाते बघा, आणि त्या किमोथेरपीमध्ये ह्या सिस प्लॅटिनचा यूज केला जातो. MCQमध्ये भरपूर वेळेस तुम्हाला याच्यावर क्वेश्चन विचारलेला दिसेल मित्रांनो. लक्षात ठेवा, नोट डाऊन करून त्या नोट्स काढत चला, रनिंग नोट्स, बरोबर आहे. तर असा तो सिस प्लॅटिन आहे. तर तुम्हाला थोडक्यात सेंट्रल मेटल त्याला अटॅच असणारे लिगॅंड, हा सेंट्रल मेटल त्याला अटॅच असणारे लिगॅंड, तर हे NH3 असतील, अमोनिया मॉलिक्यूल असेल किंवा क्लोरीन ॲटम असेल, हे काय करतील रे तर ते ह्या सेंट्रल मेटलला इलेक्ट्रॉन देण्याचं काम करतील. तर अशा पद्धतीचा जो कंपाऊंड असतो तो असतो तुमचा कोऑर्डिनेशन कंपाऊंड, कॉम्प्लेक्स कंपाऊंड. आणि ह्या कॉम्प्लेक्स कंपाऊंडचा स्टडी करणारी जी ब्रांच आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीची, दॅट ब्रांच इज कॉल्ड ॲज कोऑर्डिनेशन केमिस्ट्री. आणि त्या कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीमध्ये आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा स्टडी या ठिकाणी करणार. बघा आता सेंट्रल मेटल काय आपल्याला समजलं, लिगॅंड काय आपल्याला समजलं, एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ लिगॅंड आपल्याला बघायचं आहे, आणि त्याच्यानंतर त्या लिगॅंडचं क्लासिफिकेशन आपण बघणार. Therefore just now consider what is the ligand and its classification. लिगॅंड म्हणजे काय आणि त्याला कशा पद्धतीने तुम्ही
क्लासिफाय करणार. इथं तुम्हाला दिसतं आता लिगँड कोण आहेत, हे इथं 4 लिगँड तुम्हाला दिसत आहे. इथं पण आपण 4 दाखवले आहेत. इट मे बी 2 4 5 6 8 10 10पर्यंत लिगँड असू शकतात. बरोबर आहे. तर लिगँड काय आहेत, द न्यूट्रल स्पेसीज और निगेटिव्हली चार्ज अनायन. काय काय असू शकतं तो लिगँड मे बी न्यूट्रल. लिहून देतो, तुम्ही लिहा लवकर. इट मे बी न्यूट्रल, इट मे बी निगेटिव्हली चार्ज अनायन अँड व्हेरी रेअरली पॉझिटिव्हली चार्ज कटायन. तर मोस्टली तो एकतर न्यूट्रल असेल किंवा अनायन असेल, निगेटिव्हली चार्ज आयन असेल, आणि खूप रेअरली तो पॉझिटिव्ह असतो. द न्यूट्रल स्पेसीज और निगेटिव्हली चार्ज अनायन which are linked to central metal atom or ion by coordinate bond. Such a type of species is called as ligand. खूप सिंपल डेफिनेशन आहे, सहज तुम्हाला समजली असेल मित्रांनो. परत एकदा सांगतोय, द न्यूट्रल स्पेसीज or negatively charged anion which is bonded, which is linked to the central metal atom or ion by coordinate bond, that species is called as a ligand. लक्षात आलं मग ligand जो सेंट्रल मेटलला अटॅच असेल, always it donates the electron pair to the central metal atom. जो सेंट्रल मेटल ॲटमला किंवा आयनला इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करेल तो निगेटिव्हली चार्ज अनायन असेल किंवा तो न्यूट्रल पण असू शकतो. असं स्पेसिस जर असेल तर त्याला म्हणणार तुम्ही लिगँड. मग हे जे लिगँड्स आहेत यांचं क्लासिफिकेशन कसं झालं आहे ते आपल्याला ठिकाणी बघायचं आहे. देअरफॉर नाव कन्सिडर द क्लासिफिकेशन ऑफ लिगँड. व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल मित्रांनो, डेफिनेटली विचारला जाईल. क्लासिफिकेशन ऑफ लिगँड्स. बघा या ठिकाणी लिगँड जे आहेत ते इलेक्ट्रॉन पेअर डोनर आहेत, म्हणून त्याला आपण डोनर स्पेसीस पण होऊ शकतो, डोनर ॲटम्स पण होऊ शकतो, डोनर ग्रुप्स पण होऊ शकतो. लिगँड, डोनर स्पेसीस, डोनर ॲटम, काही शब्द तुम्ही वापरू शकता. बरोबर आहे. मग ह्या लिगँड्सला आपल्याला आता क्लासिफाय करायचं आहे. तर लिगँड्स आर क्लासिफाईड on the basis of number of donor atoms present or number of electron pairs donated by that ligand. तो लिगँड एखाद्या सेंट्रल मेटलला किती इलेक्ट्रॉनच्या पेअर डोनेट करतो त्याच्यावरून आपण ह्या लिगँड्सला क्लासिफाय करणार. कारण की आपल्याला माहिती आहे मित्रांनो, एक बॉन्ड जर तयार करायचं असेल, तसा बॉन्ड तयार करायचा असेल तर एक बॉन्ड तयार करण्यासाठी आपल्याला 2 इलेक्ट्रॉनची गरज पडते. हे आपण खूप अर्लियर स्टेजला शिकलोय मित्रांनो. 11वी असताना तुम्हाला सांगितलं आहे, एक बॉन्डसाठी 1 इलेक्ट्रॉनची पेअर म्हणजे 2 इलेक्ट्रॉनची गरज आपल्याला पडणार. बरोबर आहे. मग 1 इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट करणारा असेल, 2 इलेक्ट्रॉनच्या पेअर डोनेट करणारा असेल, 3 इलेक्ट्रॉनच्या पेअर, म्हणजे तो किती बॉन्ड्स तयार करतो, त्याच्यामध्ये किती साईट्स ऑफ अटॅचमेंट आहेत, किती बॉन्ड तयार करण्याची त्याची कपॅसिटी आहे. डिपेंडिंग ऑन दॅट द लिगँड्स आर क्लासिफाय. त्याच्यानुसार आपण ह्या लिगँड्सला क्लासिफाय करतो मित्रांनो. कशा पद्धतीने बघा, खूप इंटरेस्टिंग आहे. बघा त्यातला पहिला टाईप आहे मित्रांनो क्लासिफिकेशनमधला, व्हेरी फर्स्ट टाईप, दॅट वन इज युअर मोनोडेंटेट लिगँड्स. खूप इंटरेस्टिंग आहे. मोनोडेंटेट लिगँड्स, त्याच्या नावातच त्याचा अर्थ देऊन टाकला मित्रांनो. मोनो मीन्स व्हॉट? मोनो मीन्स सिंगल, एक. डेंट मीन्स दात, म्हणजे तो एकच बॉन्ड तयार करेल, एकच इलेक्ट्रॉनची पेअर तो डोनेट करेल. असा जर असेल तर त्याला म्हणणार तुम्ही मोनोडेंटेट लिगँड. Simple ligand which is capable to donate only 1 electron pair, which having only 1 site of attachment, which having only 1 dent. Such a type of ligands are called as monodentate ligand. बरोबर आहे. Very simple, monodentate ligand. जसं for example, if we consider there are various ligands which donates only 1 electron pair. For example, if you consider the cyanide, किंवा तुम्ही NO2चा विचार केला, तुम्ही अमोनियाचा विचार केला, NH3चा विचार केला, तुम्ही क्लोरीनचा विचार केला, ब्रोमिनचा विचार केला,
all these having tendency to donate only one pair of electron. That's why all these are called as monodentate ligand, which having only one site of attachment, only one dent, एकच coordinate bond तयार करतील. That are your monodentate ligand. And the second very important type is very important, polydentate ligand. त्याच्या नावातच त्याचा अर्थ आहे मित्रांनो. पॉली मीन्स मेनी, एकापेक्षा जास्त साइट्स ऑफ अटॅचमेंट जर असतील तर त्याला म्हणणार तुम्ही पॉलीडेंटेट लिगँड. सिम्पली द लिगँड्स विच कॅन डोनेट at least 2 or more electron pairs to the central metal, which form 2 or more coordinate bond with central metal, which having 2 or more sites of attachment, which having 2 or more dents, that are called as polydentate ligand. कमीत कमी 2 किंवा 2पेक्षा जास्त कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करणारा कोणासोबत, सेंट्रल मेटल सोबत, तर त्याला म्हणणार तुम्ही पॉलीडेंटेट लिगँड. मग हा पॉलीडेंटेट लिगँड जो आहे मित्रांनो, त्या पॉलीडेंटेट लिगँडमध्ये एक्झॅक्ट किती डेंट तयार करण्याची कपॅसिटी आहे, किती बॉन्ड्स तयार करण्याची कपॅसिटी आहे, त्याच्यानुसार परत त्याला आपण क्लासिफाय करणार. मग त्यातला ए पार्ट आहे बघा या ठिकाणी, दॅट ए पार्ट इज नथिंग बट युअर. त्यातला ए पार्ट आपण लिहितो आहे, पुस्तकात डिटेल दिलेलं नाही आहे, त्यामुळे तुम्ही हे स्वतः लिहून घ्या, रनिंग नोट्स काढत चला. दॅट वन इज युअर बायडेंटेट लिगँड्स. खूप इन डिटेल मी घेतोय मित्रांनो, तुम्हाला पुस्तकात सापडणार नाही आहे, रनिंग नोट्स काढा. बायडेंटेट, बाय मीन्स 2, डायडेंटेट म्हटलं तरी चालेल, बायडेंटेट म्हटलं तरी चालेल. व्हेरी सिम्पल. द लिगँड विच हॅविंग 2 डोनर atoms, 2 donor pairs of electron which form 2 coordinate bond, which having 2 sites of attachment, which form the 2 coordinate bond with the central metal. That one is your bidentate ligand. जो 2 bonds तयार करतो तुम्ही, त्याच्यामध्ये 4 इलेक्ट्रॉन्स देण्याची कपॅसिटी आहे, 2 sites of attachment, 2 donor atoms आहेत. That one is called as your bidentate ligand. ज्याच्यामध्ये एकच डोनर ॲटम तो मोनोडेंटेट, एकापेक्षा जास्त असेल तर पॉली, 2 असतील तर तो बाय, 3 असतील तर ट्राय बघायचं आपल्याला पुढे. Therefore here now consider the example for bidentate ligand, and the well known example is ethylene. लिहून घ्या सोबत मित्रांनो, इथिलीन डायअमाइन. हा शब्द आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे काही चॅप्टर्स आपण बघितले आहेत, त्याच्यात तुम्हाला सापडेल. इथिलीन डायअमाइन हे ते एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर ऑक्झॅलेटो हा एक बायडेंटेट लिगँड आहे. डायमिथिल ग्लायक्सल हे पण DMG ज्याला म्हणतो आपण, तो सुद्धा त्याचा एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. ऑक्झॅलिक ॲसिडपासून याला तयार केलं आहे. इथिलीन डायमाइन हा त्याच्यातला एक खूप इम्पॉर्टंट बायडेंटेट लिगँड आहे. हा जो इथिलीन डायमाइन आहे मित्रांनो, इट इज शॉर्टली ॲब्रिव्हेटेड ॲज, याला आपण शॉर्टली EN ने पण दाखवतो. आता इथिलीन डायमाइन हा नेमका कुठला कंपाऊंड आहे, याला कसं लिहिणार, कारण की याचं एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे आहे, त्याचं स्ट्रक्चर आपल्याला काढायचे आहेत मित्रांनो. तर इथिलीन डायमाइनचं स्ट्रक्चर ह्या पद्धतीने काढतो आपण मित्रांनो. CH2 बघा झाला इथिलीन आणि डायमाइन, NH2 NH2. मग ह्याच्यातला जो नायट्रोजन आहे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, नायट्रोजनवर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असते. हा नायट्रोजन इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट करू शकतो, एक कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करेल. कोणाला डोनेट करेल? सेंट्रल मेटल ॲटमला, तुम्हाला किंवा मला नाही. हा सुद्धा सेंट्रल मेटल ॲटमला, आयनला इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करेल. मग ह्या पूर्ण एक्झाम्पलचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर 2 नायट्रोजन ॲटम आहेत, एक इलेक्ट्रॉनच्या पेअर डोनेट करतील आणि सहज त्या ठिकाणी कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतील विथ द सेंट्रल मेटल. दॅट्स व्हॉट इज युअर बायडेंटेट लिगँड. थोडक्यात बघूया तो कशा, हे दिलेलं नाही आहे पुस्तकात, तुम्हाला स्वतः करून घ्यायचं आहे की कशा पद्धतीने तो सेंट्रल मेटलसोबत बॉन्ड तयार करतो. थोडंसं साईडला लिहितो आहे, लक्ष द्या जरा व्यवस्थित. बघा या ठिकाणी बघा हा जो कंपाऊंड आहे, ह्या कंपाऊंडला मी असं लिहू शकतो बघा मित्रांनो,
दिस वन इज युअर इथिलीन डायमाइन. चालेल का रे असं लिहिलं तर? सहज तुम्हाला समजेल, चालेल किंवा नाही, कारण की आपण बॉन्ड लेंथ फॉर्म्युलीज 11th असताना शिकलो आहे आणि त्यात म्हटलं आहे आपण 2 लाईन जंक्शन असेल तर त्याचा अर्थ होतो CH2. इथं 2 लाईन जंक्शन CH2, 2 लाईन जंक्शन CH2, बरोबर आहे. तर ह्या पद्धतीने आपण इथिलीन डायमाइन लिहू शकतो मित्रांनो. मग हा इथिलीन डायमाइन जो आहे त्याच्यातला डोनर ॲटम जो आहे तो नायट्रोजन आहे. दोघा नायट्रोजन आपण लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन दाखवणार. सेंट्रल मेटल जो असेल त्याला ते इलेक्ट्रॉनची पेअर जी आहे ती डोनेट करणार. बघा हा सेंट्रल मेटल तो एक तर ॲटमच्या फॉर्ममध्ये असेल किंवा आयनच्या फॉर्ममध्ये असेल. मग इलेक्ट्रॉन पेअर जर त्याने डोनेट केली तर जो डोनर ॲटम आहे त्याच्याकडनं ॲरो आपण जो घेणार आहे त्याच्याकडे आपण दाखवतो. हे 2 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होताना तुम्हाला दिसतील. व्हेरी इंटरेस्टिंग. तर अशा पद्धतीने आपण हे इथिलीन डायमाइन कशा पद्धतीने सेंट्रल मेटलला इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो आहे. पुस्तकात नाही आहे, काढून घ्यायचं स्ट्रक्चर, रनिंग नोट्स काढा, ते तुम्हाला समजायल. तर त्याने पेंटॅगोनल रिंग तयार केली. बघा झालं का पेंटॅगोनल रिंग? म्हणजे जेव्हा तुम्ही पॉलीडेंटेड लिगँडचा विचार करतात, कीप इन माइंड इट फॉर्म्स द कोऑर्डिनेट कंपाऊंड विच इज इन द फॉर्म ऑफ रिंग. जेव्हा पॉलीडेंटेड लिगँड एखादा कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार करेल तेव्हा तो कंपाऊंड कोऑर्डिनेट कंपाऊंड नेहमी रिंगच्या फॉर्ममध्ये असतो. आणि रिंगच्या फॉर्ममध्ये जर असला तर त्या रिंगच्या फॉर्ममध्ये असणाऱ्या कोऑर्डिनेट कंपाऊंडला आपण चिलेट असं म्हणतो. आणि त्या लिगँडला म्हणणार तुम्ही, म्हणजे पॉलीडेंटेड लिगँड जो आहे त्याला म्हणणार तुम्ही चिलेटिंग लिगँड. चिलेटिंग का म्हटलं आपण? काही तो चिलेट तयार करतो. चिलेट म्हणजे काय तर असा कॉम्प्लेक्स कंपाऊंड जो तो रिंगच्या फॉर्ममध्ये, बघा रिंग दिसते तुम्हाला, रिंगच्या फॉर्ममधला जो कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहे तो म्हणजे तुमचा चिलेट, मेटल चिलेट तयार झाला, मेटल कॉम्प्लेक्स तुमचा तयार झाला, बरोबर आहे. हे झालं बायडेंटेड लिगँडच्या बाबतीत, बरोबर आहे. मग याचा दुसरा टाईप जो पुस्तकात तुम्हाला दिलेला नाही, पुस्तकात हा टाईप दिलेला आहे पण दुसरा तिसरा टाईप दिलेला नाही आहे. दुसरा टाईप बी पार्ट याच्यातला ट्रायडेंटेट लिगँड. त्याच्या नावावरून तुम्हाला लक्षात आलं असेल. सिम्पली द लिगँड विच हॅव्हिंग 3 डोनर ॲटम्स विच कॅन फॉर्म 3 कोऑर्डिनेट बॉन्ड विच डोनेट 3 पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन विच हॅव्हिंग द 3 साइड्स ऑफ अटॅचमेंट विच हॅव्हिंग द 3 डेंट्स. कोणत्याही पद्धतीने डिफाईन केलं तरी चालेल. ओके, मग याचं वेल नोन एक्झाम्पल आहे. बघा हेच एक्झाम्पल मी घेतो आहे, थोडासा बदल करतो आहे मित्रांनो. याच्यात एक वाढवणार मी, याच्यात पण एक वाढवेल, बरोबर आहे. बघा हा जो इथिलीन आहे, जो इथिलीन आहे मित्रांनो, त्याच्यात एक वाढवला म्हणजे काय रे, तर याच्यामध्ये लिहिताना मी काय करेल, इथिलीनच्या ऐवजी लिहिल मी डाय इथिलीन. हा एकच धावता म्हणून त्याला दोनदा घेतला मी, डाय इथिलीन. हा ऑलरेडी डाय, अजून याला एक वाढवा. डाय इथिलीनच्या ऐवजी मी येणार डाय इथिलीन लिहिलं आणि इथं डायच्या ऐवजी लिहिणार मी डायथिलीन triamine. This is the example for your tridentate ligand. काय एक्झाम्पल? डायथिलीन ट्रायमाइन. मग याचं स्ट्रक्चर कसं काढणार? बघा खूप सिम्पल त्याचं स्ट्रक्चर आहे. खाली मी काढतोय, जरा लक्ष द्या व्यवस्थित, तुम्हाला दिसतंय का बघा जरा. बघा इथिलीन आहे म्हणजे काय रे, NH2 असला पाहिजे. बघा मी NH2 दाखवला, बरोबर आहे, दिसतोय NH2, यस दिसतोय NH2. देन CH2 त्याच्यानंतर हा NH. परत मी या ठिकाणी लिहिल CH2 दिसतंय का, यस. आणि मग शेवटी परत हा NH2, मधला फक्त NH आहे, बाकी साईडचे तुमचे NH2 असतील. मग तुम्ही प्रत्येक नायट्रोजनचा जर विचार केला मित्रांनो तर ह्या नायट्रोजनवर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असणार आहे. आणि लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जर तो डोनेट कराल तर किती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट तो करू शकतो? बघा हा नायट्रोजन एक, दुसरा, तिसरा, 3 इलेक्ट्रॉनच्या पेअर तो सेंट्रल मेटलला डोनेट करेल, म्हणून त्याला म्हणणार तुम्ही ट्रायडेंटेट लिगँड. मग ह्याने जर समजा इलेक्ट्रॉनच्या पेअर सेंट्रल मेटलला डोनेट केल्या तर कशा पद्धतीने याचं रिंग स्ट्रक्चर तुम्ही काढू शकतात बघूया आपण. बघा हा जो कंपाऊंड आहे मित्रांनो, ह्या कंपाऊंडला आपण कशा पद्धतीने दाखवणार, इकडे बघा मी दाखवतो, तुम्हाला लक्ष द्या व्यवस्थित. समजा या ठिकाणी हा तुमचा NH2 मी दाखवला. देन इथं मी NH लिहिला. बघा हा जो सेंटरचा NH आहे तो या ठिकाणी लिहिला आहे. साईडचा शेवटचा जो NH2 आहे तो इकडे मी लिहिला आहे. त्याच्यासोबतच बघा या ठिकाणी परत दाखवायला मी सेम ह्याच पद्धतीने आपल्याला दाखवायचं आहे.
परत या ठिकाणी असेल तुमचा NH2. बघा तोच कंपाऊंड लिहिला आहे, कारण मी चेक करा बरं जरा, चेक करून बघू आपण. बघा NH2, त्याच्यानंतर 2 लाईन जंक्शन म्हणजे काय असतं, CH2. बघा NH2 CH2 CH2 NH CH2 CH2 NH2. बघा हा नायट्रोजन ज्याच्यावर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, इथं लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, इथं पण लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. प्रत्येक नायट्रोजन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कोणाला डोनेट करणार आहे, सेंट्रल मेटलला तो डोनेट करेल. मग सेंट्रल मेटल दाखवूयात आपण. सपोज दॅट दिस वन इज युअर सेंट्रल मेटल. बघा आता प्रत्येक नायट्रोजन जो आहे तो सेंट्रल मेटलला इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो. बघा ही जी इलेक्ट्रॉनची पेअर आहे त्याने ह्या सेंट्रल मेटलला दिली, कोऑर्डिनेट बॉन्ड तयार झाला. इकडचा नायट्रोजन परत याला इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करेल, परत कोऑर्डिनेट बॉन्ड तयार. हा जो खालचा नायट्रोजन आहे हा पण डोनेट करेल आणि इथं पण कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होईल. तर मला सांगा आता की किती रिंग्स तयार झाल्या. तर इथं एक पेंटॅगोनल 5 मेंबर रिंग तयार झाली. 5 मेंबर आहेत का नाही बघा, 1 2 3 4 5 मेंबरची पेंटॅगोनल रिंग. जर समजा तुम्ही ट्रायडेंटेड लिगँडचा विचार केला तर इथं पेंटॅगोनलच्या 2 रिंग 5 मेंबरच्या 5 मेंबर्ड पेंटॅगोनल 2 रिंग्स आर फॉर्म. बघा ही पण पेंटॅगोनल रिंग आहे आणि 5 मेंबर आहेत का, 1 2 3 4 5. याचं पण 1 2 3 4 5. 5 मेंबर्ड पेंटॅगोनल 2 रिंग्स लिहून घ्या. 5 मेंबर्ड पेंटॅगोनल 2 रिंग्स आर फॉर्म. तसंच जर समजा आपण पुढचा टाईप बघितला बघा AB, त्याच्यानंतर आपण C पार्ट या ठिकाणी बघतोय मित्रांनो. अगेन विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. पॉलीडेंटेडमधला C पार्ट आहे. जसा हा बायडेंटेड ट्रायडेंटेड तसा C पार्ट आहे त्याच्यातला, विच इज युअर टेट्राडेंटेट लिगँड. मग टेट्राचा अर्थ काय होतो हे तुम्हाला सर्वांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. टेट्रा मीन्स 4 डेंट म्हणजे दात, 4 डोनर ॲटम, 4 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करणारा. 4 कोऑर्डिनेट बॉन्ड ज्यावेळेस तयार होतील त्यावेळेस तो किती रिंग तयार करेल. जर समजा 3 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करणार असेल तर 2 रिंग तयार करतो. तसं 4 जर असतील तर तो 3 रिंग तयार करेल. त्याचं स्ट्रक्चर तुम्ही स्वतः ट्राय करून बघा घरी, तुम्हाला जमतं का. त्याचं फक्त एक्झाम्पल मी सांगेल. परत या ठिकाणी हे जे एक्झाम्पल घेतलं तेच मला घ्यायचं आहे. जसं इथं मी काढलं आहे इथिलीन डायमाइन, ENने त्याला दाखवलं मी. नंतर डायथिलीन ट्रायमाइन, याला मी डाईनने दाखवतो. तसं या मला पुढचं एक्झाम्पल घ्यायचं मित्रांनो. सेम एक्झाम्पल मी घेतो आहे. परत याच्यामध्ये एक वाढवेल, याच्यामध्ये पण मी एक वाढवेल. डायमध्ये जर मी एक वाढवलं तर काय होईल रे, डायमध्ये जर एक वाढवलं तर ट्राय होईल. म्हणून ट्राय इथिलीन याचं वेल नोन एक्झाम्पल आहे ट्राय इथिलीन. परत याच्यामध्ये एक वाढवलं मी ऑल, जो ट्राईन आहे, ट्राय इथिलीन टेट्राअमाइन. ट्रायथिलीन टेट्रामाइन, त्याला तुम्ही जसं याला म्हटलं मी डाईन, बरोबर आहे ना, कारण की या ठिकाणी डायथिलीन हा इन, हा डाईन आणि हा तुमचा असेल ट्राईन. तर अशा पद्धतीने त्याला आपण दाखवणार, बरोबर आहे. मग आता हे त्याचं एक्झाम्पल आहे टेट्राअमाइन. तुमचं लक्षात आलं, टेट्राअमाइन, अमाइन 4 वेळेस आहे म्हणजे नायट्रोजन 4 वेळेस आहे. 4 डोनर ॲटम, 4 डोनर नायट्रोजन आहेत म्हणून तो त्या पद्धतीने 4ही इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करेल, 4 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करेल आणि अशा 5 मेंबर लिहून घ्या तिथं, 5 मेंबर्ड 3 रिंग्स आर फॉर्म. 5 मेंबर पेंटॅगोनल 3 रिंग्स आर फॉर्म. वाढवायचे फक्त एक एक. आणि हे झालं तुमचं टेट्राडेंटेड लिगँड. याच्यातला D पार्ट आहे मित्रांनो, विच इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट, जो तुमच्या पुस्तकात दिलेला आहे. D पार्ट आहे. तुम्हाला डायरेक्ट A आणि डायरेक्ट D देऊन टाकला आहे. मधले दोघं दिलेले नाही आहेत, पण ते फार महत्त्वाचे तुम्हाला समजून घेण्यासाठी, कारण की यांचा रेफरन्स आपल्याला पुढे घ्यायचा आहे. अँड दॅट वन इज युअर हेक्साडेंटेट लिगँड. खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो हेक्सा. आता याचं डेफिनेशन तुम्हाला सहज लक्षात येत असेल मित्रांनो. हेक्साडेंटेट काय असणार आहे, सिम्पली इट इज the ligand which having 6 donor atom which can donate 6 pairs of electron, which can form 6 coordinate bond, which having 6 dents, which having 6 sites of attachment. 6 donor atom आहेत, 5 रिंग तो तयार करेल. 5 मेंबर्ड 5 रिंग्स आर फॉर्म. व्हेरी सिम्पल. काय म्हटलं मी, 5 मेंबर्ड 5 रिंग्स. इथं 2 रिंग तयार झाला, इथं 3 रिंग तयार होतील. मधला एक 5वा पेंटा डेंटेट सोडला आहे आपण. तिथं
4 रिंग तयार होतील, इथं 5 रिंग तयार होतील. 5 मेंबर्ड 5 रिंग्स आर फॉर्म. बरोबर आहे. आणि त्याचं वेल नोन एक्झाम्पल आहे ज्याच्यावर भरपूर वेळेस क्वेश्चन विचारला गेला, एंट्रन्स रेग्युलर सर्व्यांमध्ये विचारला गेला आहे. अँड दॅट वन इज युअर EDTA. काय त्याचं एक्झाम्पल? EDTA. त्याचं लॉंग फॉर्म आहे इथिलीन. लिहून घ्या तुम्ही लॉंग फॉर्म काय तर. इथिलीन डायमाइन. इथिलीन डायमाइन टेट्रा ॲसेटो. परत एकदा सांगतोय, इथिलीन डायमाइन टेट्रा. टेट्रा मीन्स 4, ॲसेटो. इथिलीन डायमाइन टेट्रा ॲसेटो. इथिलीन डायमाइन काय असतो तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, इथं लिहिलं आहे आपण बघा, इथिलीन डायमाइन. बरोबर आहे. मग याचं स्ट्रक्चर काय असणार आहे बघूया आपण. त्याचं स्ट्रक्चर काय बघा. आता इथिलीन डायमाइन टेट्रा ॲसेटोचं स्ट्रक्चर काय असेल मित्रांनो, खूप इंटरेस्टिंग स्ट्रक्चर आहे बघा. इथिलीन डायमाइनला मी ह्या पद्धतीने काढतोय, CH2 आणि इथं असेल तुमचा NH2 झाला का रे तो इथिलीन डायमाइन. बघा CH2 2 लाईन जंक्शन आहे. NH2 म्हणजे फक्त N दाखवला आहे मी बघा. CH2 NH2 बरोबर आहे. हां, तर हे दोघं हायड्रोजन जे आहेत ते निघून गेलेत मित्रांनो. दोघं हायड्रोजन निघून काय तयार झालं रे बघा. या ठिकाणी काय दिसतंय तुम्हाला, असा एक हायड्रोजन निघून तुमचा एक स्पेसिस त्याला लिंक झाला बघा. आता परत 2 लाईन जंक्शन म्हणजे काय, CH2 C डबल बॉन्ड O. जर तुम्ही ह्या CH2च्या ऐवजी CH3 लिहिलं बघा मित्रांनो, त्याला ॲसेटो का म्हटलं आहे आपण, CH3 C डबल बॉन्ड O बघा. CH3 C डबल बॉन्ड OH. ॲसेटिक ॲसिड तुम्हाला आठवत असेल तर तो ॲसेटिक ॲसिडमधला इकडचा एक हायड्रोजन कमी झाला म्हणून तो CH2, कारण त्याला इकडे लिंक आहे, आणि हा हायड्रोजन कमी झाल्यामुळे ह्या ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आला. तर एवढा जो पार्ट आहे तो पार्ट आपण या ठिकाणी दाखवला आहे, म्हणून त्याला म्हटलं आपण ॲसेटो. पण तो ॲसेटो किती वेळेस लिहिणार आहे तुम्ही? इथिलीन डायमाइन लिहिला मी, इथिलीन डायमाइन टेट्रा ॲसेटो 4 वेळेस तुम्ही तो लिहिणार. मग कशा पद्धतीने लिहिणार बघा मित्रांनो. तर हा एक झाला, कारण की नायट्रोजनची 3 व्हॅलन्सी मला कंप्लीट करायची आहे. हा दुसरा ॲसेटो आयन मी लिहितो आहे. त्याच्यानंतर इकडे मी तिसरा ॲसेटो आयन लिहिणार बघा मित्रांनो. हा थर्ड ॲसेटो आयन. त्याच्यानंतर फोर्थ ॲसेटो आयन. आणि आता जर तुम्ही ह्या कंपाऊंडचा विचार केला तर हे झाला तुमचा कंप्लीट इथिलीन डायमाइन टेट्रा ॲसेटो. मग याला आपण काय म्हटलं रे? इट्स अ हेक्साडेंटेट लिगँड. 5 मेंबर्ड 5 रिंग्स आर फॉर्म. बरोबर आहे. मग इथं 6 डोनर ॲटम आहेत का खरोखर? 6 साइड्स ऑफ अटॅचमेंट आहेत का? तर डेफिनेटली आहेत. कशा पद्धतीने आहेत बघा. नायट्रोजनवर ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, नायट्रोजन हॅविंग द लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. बरोबर आहे. नायट्रोजनच्या 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, याच्यावर एक याच्यावर एक. ऑक्सिजन ऑलरेडी निगेटिव्ह चार्ज, हा इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करेल, हा इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करेल, हा सुद्धा इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करेल, हा सुद्धा इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करेल. म्हणजे 6 बॉन्ड जे तयार होणार त्या 6 पैकी डोनर ॲटमचा जर विचार केला तर 2 नायट्रोजन आणि 4 ऑक्सिजन, असे टोटल 6 डोनर ॲटम आहेत. 2 नायट्रोजन अँड 4 ऑक्सिजन ॲटम्स आर दी donor atoms here. Total 6 donor atoms, 6 coordinate bonds are formed. That's why the compound is nothing but your hexadentate ligand. तो रिंग तयार करेल 5 मेंबर्ड 5 रिंग्स. कशा तयार करणार हे पण तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे, तुम्हाला ते स्ट्रक्चर दाखवायचं आहे. हे दोघं स्ट्रक्चर तुम्हाला स्वतः शो करायचे आहेत. नोट्समध्ये मी ते इन डिटेल दिलेलं आहे. बरोबर. नोट्स मी तुम्हाला सेंड करेल, त्या नोट्स व्यवस्थित बघा. तो पण तुम्ही स्वतः ट्राय करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो, की कशा पद्धतीने हा हेक्साडेंटेड लिगँड जो आहे तो चिलेट तयार करतो, कॉम्प्लेक्स तयार करतो. तो चिलेटिंग लिगँड्स आहे. रिंग कंपाऊंड तो तयार करतो, रिंग कॉम्प्लेक्स कंपाऊंड तो तयार करतो. बरोबर आहे. तर बघा, फर्स्ट टाईप मोनोडेंटेट, सेकंड टाईप पॉलिडेंटेट, आणि ह्याच्यातला आता तिसरा टाईप आपल्याला बघायचा आहे मित्रांनो. थर्ड कॅटेगरी in the classification of ligands, that one is your ambident ligands. Ambident बघा,
व्हेरी फर्स्ट चॅप्टर जो आपण 12च्या सिलेबसला सुरुवात केलं होतं हॅलोजन डेरिव्हेटिव्ज, त्याच्यामध्ये आपण हा ॲम्बिडेंट शब्द वापरला होता. ॲम्बिडेंट न्यूक्लिओफाईल. जेव्हा तुम्ही RXची रिॲक्शन, अल्किल हॅलाइडची रिॲक्शन KCN सोबत करतात आणि AgCN सोबत करतात, KCN असेल की AgCN असेल, आपल्याला असं वाटतं की प्रॉडक्ट सारखा मिळाला पाहिजे. जेव्हा तुम्ही KCN सोबत रिॲक्शन करतात तेव्हा तुम्हाला अल्किल सायनाइड मिळतो आणि AgCN सोबत करतात तेव्हा तुम्हाला आयसोसायनाइड मिळतो मित्रांनो. तेव्हा त्या सायनाइडला, CNला आपण ॲम्बिडेंट न्यूक्लिओफाईल असं म्हटलं. आणि त्याच ठिकाणी आता इथं जर तुम्ही विचार केला तर त्याच सायनाइडला आपण ॲम्बिडेंट लिगँड असं म्हणणार आहे मित्रांनो. बरोबर आहे. बघा मग ॲम्बिडेंटचा अर्थ काय, लक्षात द्या. व्हेरी इम्पॉर्टंट डेफिनेशन. ॲम्बिडेंट लिगँड्स आर द लिगँड्स विच हॅविंग 2 or more डोनर ॲटम. बघा काय म्हणतोय मी, दीज आर द लिगँड्स विच हॅविंग 2 or more डोनर ॲटम्स. 2 किंवा 2पेक्षा जास्त डोनर ॲटम्स आहेत. बट ॲट अ टाइम, एका वेळेस, ओनली 1 डोनर ॲटम, only one donor atom can donate the electron pair. एखाद्या लिगँडमध्ये 2 डोनर ॲटम आहे, 4 डोनर ॲटम आहे, 10, 20, 100 डोनर, व्हॉट एव्हर इट मे बी, एवढे ना राहत नाही. पण 2 किंवा 2पेक्षा जास्त डोनर ॲटम आहेत, ॲटलिस्ट 2 or more than 2. पण जेव्हा इलेक्ट्रॉन देण्याची वेळ येईल तेव्हा त्या 2पैकी, 3पैकी, 4पैकी कोणीतरी एकच ॲटम जो असेल तोच फक्त इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट करेल, बाकीचे डोनेट करणार नाही. असा जर असेल तर त्याला म्हणणार तुम्ही ॲम्बिडेंट लिगँड्स. खूप सिंपल आहे. जसं आता या ठिकाणी बघा, सायनाइडचं एक्झाम्पल ऑलरेडी तुम्हाला सांगितलं मित्रांनो मी. जर आपण ह्या सायनाइडचा विचार केला, सायनाइड हॅव्हिंग 2 ॲटम्स, कार्बन अँड नायट्रोजन, बोथ आर कॅपेबल टू डोनेट द इलेक्ट्रॉन पेअर. दोघंही इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करणार. आणि जेव्हा दोघंही इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतील, लक्ष द्या व्यवस्थित. आता बघा या ठिकाणी मी मेटल लिहितोय आणि ह्या मेटलला इलेक्ट्रॉन देण्याचं काम कोण करतं तुमच्या समोर तुम्हाला दिसतंय मित्रांनो. कोणासोबत बॉन्ड दाखवल्यावर मी मीन्स कार्बनसोबत दाखवला आहे. आणि जेव्हा कार्बन इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करेल तेव्हा त्याला म्हणणार तुम्ही सायनो किंवा सायनाइड. बरोबर आहे. आणि ह्याच मेटलला जेव्हा इलेक्ट्रॉन देण्याचं काम नायट्रोजन करेल, बघा आता कोणासोबत बॉन्ड दाखवलं मी, नायट्रोजनसोबत, म्हणजे या सायनाइडमधला नायट्रोजन इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतोय. पहिल्या वेळेस फक्त कार्बननं केलं, आता फक्त नायट्रोजन करतोय. दोघं डोनेट करू शकतात पण एका वेळेस एकच कोणीतरी करेल. आणि जर कुठलाही एकच करत असेल तर त्याला म्हणणार तुम्ही ॲम्बिडेंट. जेव्हा सायनाइडमधला C करेल तेव्हा तो सायनो किंवा सायनाइड, आणि जेव्हा नायट्रोजन करेल तेव्हा त्याला म्हणणार तुम्ही आयसोसायनाइड किंवा आयसोसायनो. असंच एक एक्झाम्पल महत्त्वाचं आपण बघितलं मित्रांनो, विच इज युअर NO2. NO2च्या बाबतीत पण असंच आहे. NO2मध्ये नायट्रोजन पण इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो आणि ऑक्सिजन पण करतो. जसं बघा हा मेटल आहे, सेंट्रल मेटल, याला आता इलेक्ट्रॉन पेअर कोण डोनेट करतंय तुमचं सहज लक्षात आलंय. कोण डोनेट करतंय? नायट्रोजन. जेव्हा तो नायट्रोजन इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करेल तेव्हा त्या कंपाऊंडला म्हणणार तुम्ही नायट्रो. आणि जेव्हा ह्याच याच्यातला ऑक्सिजन इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करेल, ONO, म्हणजे ऑक्सिजन, बघा ऑक्सिजनसोबत बॉन्ड दाखवतोय आपण. ऑक्सिजन जेव्हा इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करेल तेव्हा इट इज कॉल्ड ॲज नायट्रिटो. म्हणून CN असेल, NO2 असेल, हे काय तर तुमचे दिस आर द ॲम्बिडेंट लिगँड. SCN असं पण आहे बघा, तुम्ही पुस्तकात बघा तुम्हाला सापडेल. SCN, थायोसायनाइड, आयसोथायोसायनाइड, असे 2 प्रकार आपण त्याच्यामध्ये करू शकतो डिपेंडिंग कुठला इलेमेंट इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतोय. तर मित्रांनो अशा पद्धतीने एकापेक्षा जास्त डोनर ॲटम पण ॲट अ टाइम कोणीतरी एकच डोनेट करेल तेव्हा त्याला म्हणणार तुम्ही ॲम्बिडेंट लिगँड. तर अशा पद्धतीने कोऑर्डिनेशन कंपाऊंडची डेफिनेशन, लिगँडची डेफिनेशन, व्हेरी इम्पॉर्टंट तुमचं हे क्लासिफिकेशन जे आपण बघितलं, हाऊ लिगँड्स आर क्लासिफाईड डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ डोनर ॲटम, डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ डोनर ॲटम. लक्षात आलं. तर हे झालं तुमचं क्लासिफिकेशन ऑफ लिगँड्स. खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे हा. बेस झाला एक प्रकारचं, म्हणजे तुम्हाला कोऑर्डिनेशन कंपाऊंड काय तो समजला, याचा पुढचा पार्ट तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर हे माहिती असणं खूप गरजेचं होतं. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट, इट्स अ बेस फॉर युअर चॅप्टर. ठीक आहे.
तर आजसाठी आपण एवढंच बघणार. आज आपण थांबणार. व्हिडिओ रिपीटेडली बघण्याची सवय करा मित्रांनो. कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. जोपर्यंत तुमचे कन्सेप्ट क्लिअर होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला हे चॅप्टर किंवा कुठलाही चॅप्टर असू द्या, कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत समजणार नाही. मगअप करण्याची सवय जी असेल ती बंद करा, कारण की तुम्हाला एंट्रन्स फेस करायची आहे. MCQ टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला जर विचारले गेले ऑब्जेक्टिव्ह, तर त्याच्यात तुम्हाला बेस चांगला असावा लागतो, कन्सेप्ट चांगला असावा लागतो. मगअप असेल तर तुम्हाला ते समजणार नाही. तर अशा पद्धतीने व्यवस्थित व्हिडिओ बघा, रिपीटेडली बघा. अँड फायनली प्लीज स्टे ॲट होम अँड बी सेफ. थँक्यू. बाय.